होणार आहे। लाडक्या बहिणींना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार असल्याचं मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलंय। दुचाकी मोबाईल असणाऱ्यांनाही योजनेचा फायदा होणार आहे। पूर्वीचे सर्वेक्षणातील निकष काढण्यात आले। बेघर असलेल्यांना नवीन सर्वेक्षणामध्ये घेण्यात येत आहे। जे बेघर असतील त्यांना पुढच्या वर्षी घर मिळणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंह चौहान साहेबांनी केलेली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत। पीएम आवास योजनेअंतर्गत सर्वांना घर मिळणार आहे। त्यामुळे दुचाकी मोबाईल असणाऱ्यांनाही योजनेचा फायदा होणार आहे। याआधी निकष वेगळे होते, ते निकष देखील आता बदलण्यात आलेत। पूर्वीच्या सर्वेक्षणातील निकष आता काढण्यात आले, तर बेघर असलेल्यांना नवीन सर्वेक्षणामध्ये घेण्यात येणार आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर। उपसा सिंचन योजनेचं पाणी माझ्या इकडच्या भागात इंदापूर बारामती तालुक्यामध्ये देण्याच्या संदर्भातलं काम असेल, आपले वेगवेगळ्या केटीव्हीचं रूपांतर वेगळ्या पद्धतीनं पाणी अडवण्याच्या दृष्टिकोनातून करण्याचं काम असेल, हे सगळे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं सोडवण्याच्या करता मी आता उद्या माझा दिवस पुण्यामध्ये जाणार आहे। मगाशी आमचे त्या ठिकाणी मिटकरी साहेबांनी ज्यांनी सांगितलं तसं उद्या मी वडूळ आणि तुळापूरला देखील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजेंच्या तिथं जे स्मारक आपण करतोय त्या स्मारकालाही कामाची पाहणी करण्याच्या करता 1 जानेवारीला जो कार्यक्रम असतो विजय स्तंभाच्या ठिकाणी सगळी तयारी कशा पद्धतीने चाललेली आहे, तिथं येणाऱ्या माझ्या सहकार्यांची कुठं अडचण तर येणार नाही ना, त्या संदर्भामध्ये सगळे कामाला लागलेत ना, आणि इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न याकरता माझा उद्याचा दिवस त्या ठिकाणी जाणार आहे। त्या संदर्भामध्ये परवा दिवशी मात्र मला जाऊन 4 विधिवत आपल्या वित्त नियोजन आणि एक्साईजचा घ्यावं लागणार आहे। या पद्धतीनं पुढे जायचं आहे। अनेकांचे निवेदन येत आहेत, अनेक जण सांगतायत की दादा हे काम आमचं झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे। एकदा ह्या सगळ्या माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी आपापले विभाग त्या ठिकाणी त्यांची जबाबदारी स्वीकारून त्यांना कामाला लागू द्या, आणि मग हे बाकीचे प्रश्न सोडवण्याच्या करता यावेळेस थोडेसे काही बदल हे मी त्या बाबतीमध्ये करतोय। संघटनेमध्ये देखील हे कसा उत्साह त्या ठिकाणी आणता येईल, त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचा समस्या राहणार नाही। संस्था उत्तम पद्धतीने आपल्या कशा चालतील, येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे आपल्याला सोडवण्याच्या करता केंद्राची मदत कुठं कुठं आपल्याला घ्यावी लागेल, वेळ पडली तर पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे जाऊन त्याचा पाठपुरावा कशा पद्धतीने आपल्याला करावा लागेल, ह्या सगळ्याचं नियोजन या 5-6 दिवसात अधिवेशनाच्या काळामध्ये देवेंद्रजी, मी आणि एकनाथरावांनी आम्ही ठरवलंय। त्याबद्दल आपण ती मात्र शंका मनामध्ये बाळगू नका। आणि मग तुमचा आरोग्याचे प्रश्न असतील, तुमचे रस्त्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, शहरामध्ये चाललेले विविध विकास कामाचे प्रश्न असतील, त्या ठिकाणी प्रश्न असतील, त्या कामाचा दर्जा आजच मी सकाळी पीडब्ल्यूडीचे चीफ इंजिनियर, सुपरिटेंडेंट इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर या सगळ्यांना बोलून घेतलेलं होतं। त्यांनाही काही सांगितलं। मी आज या आभाराच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगतो, बाबांनो, काही कार्यकर्ते कामं घेतात, परंतु हे धंदे बंद करा, हे असं करू नका। ज्याच्यात स्वतःला काम करण्याची धमक आणि ताकद आहे त्यांनी जरूर काम घ्या, काम दर्जेदार करा। उद्याच्याला एवढं मोठं बहुमत या महायुतीला मिळालेलं आहे की याच्यामध्ये पारदर्शकता याला सगळ्यात जास्त प्राधान्य देण्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे, आणि आम्ही सगळ्यांनी त्याला साथ द्यायचं ठरवलेलं आहे, त्या गोष्टीला साथ द्यायचं ठरवलेलं आहे। आणि म्हणून मधल्या काळामध्ये विरोधकांनी कुठं मलिदा गँग, आमची गँग, म्हटलं कुठला मलिदा, कुठली गँग, कुठलं काय, परंतु एवढं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला। मी आज देखील सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं, बारामतीकरांना मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती, मी त्यांनाही सांगितलं ठीक आहे, तो तुमचा आधार आहे, तो बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला, त्याबद्दल आपण काही मनामध्ये शंका कुशंका बाळगू नका। बारामतीकरांना मी तुम्हाला दुसरं एक सांगतो, अलीकडच्या काळामध्ये एक संविधानाच्या निमित्ताने सतत महायुतीच्या बद्दल, देशाच्या पंतप्रधानाबद्दल, राज्याच्या आम्हा सगळ्यांच्या बद्दल काही ना उपस्थित करण्याचं काम, त्याच्यामध्ये फेक नरेटिव्ह सेट करण्याचं काम ही लोक त्या ठिकाणी करतात। मी आपल्याला सांगतो की अजिबात त्याच्यावर विश्वास ठेवू नका। मगाशी पण कोणीतरी एक मला फोटो त्या ठिकाणी दाखवला, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदलू शकत नाही, हे त्यांनी त्या ठिकाणी दिले। आणि आम्ही स्पष्ट बोलणार आहे, खरं बोलणार आहे, आम्ही शब्दाचे पक्के आहोत, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळं आपण त्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका। का मी काँग्रेसवाल्यांना पण विचारलं, मी काही समोरचे राष्ट्रवादीमध्ये आहेत त्याच्यातल्यांना पण काही विचारणार आहे, तुम्हाला कुणी सांगितलं मला सांगा ना, कारण माझ्या सगळ्यांच्याच ओळखी आहेत।
आणि आता निकाल असा लागला आणि एवढं एकतर्फी महायुतीचं सरकार आलं तरी आता बरेच जण अरे नाही आम्हालाही वाटत होतं सगळ्यांनी एकच राहिलं पाहिजे होतं, आपण असंच राहिलं पाहिजे होतं. म्हणजे आता ज्यांनी कामं केली ती जरा राहतात मागं आणि जे समोर उलट काम करत होते ते अगदी पुढे पुढे येऊन फोटो काढून दादा माझा 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 काय माझं इतकं पण मी ठरवलेलं आहे काही दुखवायचं नाही, आपलं गप बसायचं. परंतु माझी नजर त्यांना सांगते की काय चाललंय माझ्या मनात, कारण मी आपलं नकं आता खूप काही ताण काढून चालत नाही. पण असं करू नका. मी पुन्हा तुम्हाला सांगतो की आपल्याला नव्या पिढीला योग्य दिशेने न्यायचं आहे. आपल्या